2-3 दिवसामध्येच वटपौर्णिमेचा सण आलेला आहे, जो की सर्व महिलांचा आवडता सण आहे। तर सर्वांना अगोदर वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि भारतीय संस्कृतीमध्ये बघा सण उत्सवांना विशेष महत्त्व दिलं जातं आणि हे सण आहेत ना तर केवळ धार्मिक नसून सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्येही जपतात। आणि वटपौर्णिमेचा सण असाच एक सण आहे जो की मुख्यतः विवाहित महिलांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। आणि या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे आणि 7 जन्म हाच नवरा मिळू दे म्हणून प्रार्थना करत असतात। तर भारतीय संस्कृतीमध्ये कोणताही सण असू दे तर त्या दिवशी पुरणपोळी प्रत्येकाच्या घरी बनली जाते। तर आज मी सुद्धा तुम्हाला अर्धा किलो डाळीच्या पुरणपोळ्या बनवून दाखवणार आहे। तर इथं मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे, निवडून वगैरे घेतलेली आहे, म्हणजे डाळीमध्ये काहीच नाही आहे। तर 2 ग्लास इथं डाळ घेतलेली आहे, 1 ग्लास पावशरचा आहे, त्याच्यामुळे 2 ग्लास घेतलेली आहे। ही डाळ सगळी आहे ना तर अर्धा किलो झालेली आहे। तर ही सगळी डाळ आपल्याला आता स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची आहे। 2 ते 3 पाण्यामध्ये डाळ आपल्याला चांगली धुवून घ्यायची आहे। आणि त्याच्या अगोदर मी तर गॅसवरती पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं, जो की आपला वेळ वाचतो। अगोदर पाणी गरम वगैरे करून घेतलं, त्याच्यानंतर थोडीशी हळद घातली, तेल घातलं आणि जी धुतलेली डाळ आहे ना तर ती त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला इथं हलवून घ्यायची आहे। तर इथं कुकर वगैरे लावून घेतला, त्याच्यानंतर मग लगेचच आपल्याला कणिक मळायला घ्यायचं आहे, कारण मग कुकर लावले की डाळ शिजेपर्यंत इकडे आपली कणिकसुद्धा मळून होते, भिजते सुद्धा व्यवस्थित। आणि इथं मी आज 1.5 कपच आहे ना तर इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसंच मैदा घालून घ्यायचं, जास्त घालायचं नाही आहे। तर प्रत्येक वेळेस मी गव्हाचं पीठ जरा जास्त घेते आणि मैदा 1 कप घालते, पण आज मी थोडंसंच घेतलेलं, जवळजवळ 2.5 ते 3 वाटी जर गव्हाचं पीठ घेतलं ना तर 1 वाटी मैदा त्याच्यामध्ये घालते। आज काही जास्त घेतलं नव्हतं, फक्त करून दाखवायपुरतंच मला पुरणपोळ्या इथं बनवायच्या होत्या, त्याच्यामुळे मी फक्त 1.5 कप आहे ना तर ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं अर्धा कप मैदा घातलेला आहे याच्यामध्ये। तर त्यानंतर हळद घालून घ्यायची आहे, मीठ घालायचं चवीनुसार आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं। कणकेमध्येच तेल घातलं ना तर ते एकदम सॉफ्ट आणि छान होते। तर बऱ्याच वेळा मी पुरणपोळीचे व्हिडिओ टाकले सुद्धा आहेत आणि टाकलं की सगळ्यांचं म्हणणं असते की मैदाचं वापरते, पण मैदा काही तर मी सगळा मैदा वापरत नाही आणि गव्हाचं पीठ आणि नॉर्मल थोडंसं अर्धा कप वगैरे असं मैदा वापरत असते। आज काही जास्त पुरणपोळ्या करायच्या नव्हत्या, त्यामुळे थोडंसं तिथं मळलेलं आहे। तरी तो छान असा हा गोळा आहे ना तर आपल्याला मळून सुद्धा झाला आणि तो पाण्यामध्ये 1 10 मिनटं भिजायला ठेवायचा, त्यामुळे कणकीला जास्त चेचायला लागतंय किंवा असं काही नाही आणि जास्त मर्दाला वगैरे लागतं असं पण काही नाही। मग मी तर 10 मिनटासाठी तो कणकेचा गोळा आहे ना तर पाण्यामध्ये भिजायला घातलेला आहे आणि इकडच्या साईडला कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत। आणि आता म्हटलं सुंठ वगैरे ना तर ती खिसून घेऊया, तर सुंठसुद्धा खिसून घेतली आणि त्याच्यामध्ये वेलची पूड आहे ना तर ती घालून झाकून ठेवली, कारण मग त्याचा वास वगैरे जातो परत थोड्या वेळाने, त्याच्यामुळे झाकून ठेवलेली आहे। आणि इकडं डाळ वगैरे पण आपली शिजली, तोपर्यंत कणकेचा गोळा आहे ना तर तो सुद्धा आपला छान असा भिजलेला आहे आणि आता चांगला मर्दून घ्यायचा आहे आपल्याला। तर ज्याप्रमाणे आपण कणिक चपातीची कणिक भिजवतो ना तर त्याच पद्धतीनं मळून घ्यायचं, जास्त काय त्याला चेचत वगैरे बसायचं नाही किंवा पातळ करत बसायचं नाही। ज्याप्रमाणे चपातीचं मळतो ना तर त्याप्रमाणेच मळून घ्यायचं आणि पाण्यामध्ये ठेवायचं आणि पाण्यामध्ये ठेवल्यानंतर अगदी व्यवस्थित मऊ लुसलुशीत अशी ही कणिक तयार होते। फक्त 10 मिनटंच ठेवलं तरी चालेल। तर मी इथे 10 मिनटंच ठेवलं होतं, माझी बाकीची जी काही तयारी करायची होती ना तर तोपर्यंत मी ठेवून दिलेलं आणि छान मऊ लुसलुशीत असं आपली ही कणिकसुद्धा मळून झालेली आहे। बघा किती पटकन कणिक मळून झालेली आहे इथं माझी। ज्या भांड्यामध्ये आपण कणकीचा गोळा ठेवणार आहे ना तर त्या भांड्याला सुद्धा आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि कणकीला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं झाकून थोड्या वेळासाठी, कारण मग चांगली भिजते। आणि डाळ शिजायला घातलं म्हटलं की लगेच इकडे कणिक मळून ठेवायची, त्यामुळं पटकन असं होतं सुद्धा, म्हणजे भिजते सुद्धा चांगली। आपली बाकीची जी काही तयारी असते ना डाळ गूळ घालून वगैरे डाळ शिजवायचं, त्याच्यानंतर पुरण वगैरे करायचं, त्या 1 अर्धा पाऊण तासामध्ये आपली सगळी इथं कणिक आहे ना तर ती चांगली भिजली जाते। आणि तर माझी डाळसुद्धा बघा चांगली शिजलेली आहे। कणकीचं सगळं जे काही मळून वगैरे झाकून ठेवेपर्यंत इकडे डाळसुद्धा माझी शिजलेली आहे। तर अशा प्रकारे थोडंसं इकडं तिकडं केलं ना टायमाचं नियोजन तर मग पटकन असा हा पुरणपोळीचा स्वयंपाक होतो सुद्धा। आणि डाळसुद्धा छान शिजली बघा माझी इथं। तर मी तर नेहमी जेवढी आपण डाळ शिजायला घातली ना, जर अर्धा किलो डाळ असेल तर अर्धा किलो गूळ घेते, पावशर डाळ असेल तर पावशर गूळ घेते। तर आज अर्धा किलो डाळ होती त्यामुळे अर्धा किलो गूळ आहे ना तर इथं मी चिरून वगैरे ठेवलेला आणि जे काही सुंठ वगैरे बारीक करायची होती ना ते केल्यानंतर थोडासा वेळ मिळालेला, त्याच्यामध्ये मग गूळ वगैरे सुद्धा चिरून ठेवलेला। आणि त्याच्यानंतर आहे ना जी येळवणी असते ना तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे, त्याची आमटी करायची छान अशी आणि पूर्ण पाणी नितळल्यानंतर कुकरमध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आणि त्याच्यामध्ये तो जो काही गूळ आहे ना तर तो घालायचा आणि चांगला चटका द्यायचा ह्याला आपल्याला, म्हणजे पूर्ण गूळ वितळल्यानंतर गुळाचं पाणी पूर्ण आटल्यानंतरच मग आपलं पुरण तयार होतं इथं। तर सगळं गूळ आहे ना तर तो डाळीमध्ये मी घालून घेतलेला आहे।
तर प्रत्येकांची पुरण करण्याची पद्धती वेगवेगळी असते. कोण पूर्ण डाळ बारीक करून त्याच्यानंतर गूळ आहे ना तर तो मॅश करून त्याच्यामध्ये तसं पुरण केलं जातं. पण मी नेहमी असंच करत असते. आणि वारे किती छान सुटलं बघा, फुल छान छान असं फिरायला लागलेलं गोल 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 गोल. त्यामुळे थोडंसं शूट घेतलेलं आहे. आणि इथं बऱ्यापैकी झाकून ठेवायचं, कारण झाकून ठेवलं नाही ना तर त्याचे टिपके टिपके सगळ्या आपल्या हातावर वगैरे उडतात. त्यामुळे इथे मी झाकून ठेवलं होतं थोड्या वेळासाठी. आणि गुळाचे चटके तर असले भाजले की खूपच भाजतात जोरजोरात. आणि जी काही आपण सुंठ आणि वेलची पूड होती ना तर ती केलेली ती सुद्धा आता घालून घेतलेली आहे. लगेच घालायचं नाही, थोडंसं पाणी आटत आलं की त्याच्यामध्ये घालायचं. तर इथं सारखं 1-2-3 वेळा आपल्याला चांगलं हलवून घ्यावं लागतं, नाहीतरी मग खालून डाळ करपली जाते. तर इथे छानपैकी बघा सगळं गुळातलं पाणी ना तर ते आटलेलं आहे. तर मी तर याच पद्धतीने पुरण बनवत असते. तुम्ही कोणत्या पद्धतीने पुरण बनवताना तर ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. आणि आता लागलंच गरम गरम आहे ना तर ते बारीक करून घेऊया म्हटलं. तर ह्या चाळणीमध्ये ना तर ही डाळ काढून घेतलेली मी आता सगळी. तर असं थोडीशी मोठी वाटी असते ना तर त्यांनीच ही डाळ मॅश करून घ्यायची, पटकन होते सुद्धा आणि जास्त वेळ लागत नाही. गरम गरम केले की मग पटकन होतं. मग थंड झालं म्हटलं की थोडासा वेळ लागतो. मग म्हटलं आता उभारून एवढी सगळी डाळ कधी आता बारीक करायची, म्हणून थोडंसं सगळं सेटअप खाली घेतलेलं आहे. आणि तर डाळ सगळी बारीक म्हणजे पुरणची जी काही डाळ होती ना तर ती बारीक करून घेतली. एकदम छान असं पुरण तयार झालेलं. जवळजवळ 10 ते 15 मिनटं मला हे लागलं असेल पुरण तयार करायला. आणि तर बघा पुरण सगळं आपलं तयार झालेलं आहे. डाळ चांगली शिजलेली त्याच्यामुळं काही मोठी डाळ राहिलीच नाही आहे. आणि सगळं इथं पुरण आहे ना तर ते करून घेतलेलं आहे. आणि छान असा गोळा आपला तयार झालेला आहे. आणि कलरसुद्धा किती छान आला बघा. इथं जे काही पूर्णाला कलर आला आहे ना तर तो एकदम मस्त आलेला. आणि एवढा असा गोळा अर्धा किलोचा तो आमचा म्हणजे झालेला आहे. म्हणजे कुकरचा डबा आहे ना तो पूर्ण भरून असं इथं माझं पुरण झालेलं आहे. आणि एकदम मऊ लुसलुशीत असं हे पुरण झालेलं आहे. म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये असं कणी वगैरे राहिलेली नाही, एकदम सॉफ्ट असं पुरण झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे कणिक आणि पुरण करून ठेवलं ना तर तेलाची पोळी अजिबात बिघडत नाही. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे एकदा म्हणजे माझ्या पद्धतीने एकदा कणिक मळून पहा आणि पुरणसुद्धा बनवून पहा, अजिबात तेलाच्या पोळ्या तुटणार नाहीत. तर आता तेलाच्या पुरणपोळ्या करायच्या होत्या. मग वटपौर्णिमेची थीम होती आज, वटपौर्णिमेचा सण. मग म्हटलं थोडीशी थीम करूया त्याची. आणि ते ह्याला गॅसला वगैरे सुद्धा नैवेद्य दाखवायचा होता. पूजा वगैरे करून घेतली. आणि प्रत्येक वेळेस असं पोळी करताना बघा पहिल्याच्या बायका वगैरे असं चुलीला नैवेद्य म्हणून दाखवायच्या ना छोटी पोळी करून. मग मी आज गॅसला असा छोटासा नैवेद्य करून दाखवलेला आहे. आणि आज तूपच घेतलेलं, तुपामध्येच सगळ्या पुरणपोळ्या ह्या बनवणार आहे. मग छोटासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या डब्बल असं पुरण आहे ना तर ते आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि कोणाकोणाला वाटत असतं की पिठाच्या पुरणपोळीमध्ये भरपूर असं पुरण बसतं, तेलाच्या पुरणपोळीमध्ये पुरण थोडंसं कमी घालावं लागतं. पण तसं काही नाही, मी जास्त घालत असते. आणि जसं की पिठाच्या पुरणपोळीचा गोळा भरतो ना तर त्याच प्रकारे तर मी तेलाच्या सुद्धा पुरणपोळीचा गोळा भरत असते. तर प्रत्येकजण म्हणत असतं की पिठाच्या पुरणपोळ्या सोप्या, तेलाच्या पुरणपोळ्या करायला येत नाहीत. पण मला तर पिठाच्या पोळ्या अवघड वाटतात आणि तेलाच्या पुरणपोळ्या येत ना तर त्या सोप्या वाटतात. तर माझ्या माहेरी पिठाच्या पोळ्या बनवल्या जायच्या आणि इकडे सासरी आल्यानंतर तेलाच्या. तर दोन्हीसुद्धा मी इथं पुरणपोळ्या शिकलेले आणि दोन्हीसुद्धा मला पुरणपोळ्या आवडतात. आणि इथं पहिली पोळी आहे ना ती थोडीशी बिघडतेच असं म्हणतात ना, तर तसंच माझं होत असतं. आणि बिना शूटचं करायला गेलं म्हटलं की असली टम्म फुगते वगैरे. आणि असं काहीतरी शूट घेत करायचं म्हणलं ना तर बिघडते. असू दे म्हटलं, बिघडली तर बिघडली. पहिली पोळी आहे तर ती तशीच तुम्हाला दाखवलेली आहे. जास्त फुगली नाही आणि जास्त तेलाच्या पुरणपोळ्या फुगतच नाहीत. पिठाच्या पुरणपोळ्या या छान फुगतात ना तर तशा तेलाच्या पुरणपोळ्या जास्त फुगत नाहीत. एखाद दुसरी फुगते, एखाद दुसरी नाही फुगत. पण टेस्टला अगदी छान लागतात, अप्रतिम लागतात, मऊ लुसलुशीत अशा. म्हणजे ओठाणीसुद्धा खाता येतील असं म्हणतात ना तर तशा प्रकारे ह्या तेलाच्या पुरणपोळ्या लागत असतात. पण मी आज तेल फक्त मळताना वगैरेच वापरले. सगळ्या पुरणपोळ्या आहेत ना तर ह्या तुपात केलेल्या आहेत. आणि बऱ्याच जणांच्या अशा कमेंट असतात की तेल भरपूर लावता मग तेलाची पुरणपोळी अशी तशी. पण तसं नसतं. पिठाच्या पुरणपोळीला जेवढं तेल जास्त लागतं ना तर त्याच्यापेक्षा सुद्धा तेलाच्या पुरणपोळीला तेल कमी लागतं. तुम्ही एकदा करून पहा आणि मग मला सांगा. आणि कमीच लागतं तेल तेलाच्या पुरणपोळीला. फक्त तुम्हाला दिसताना तसं दिसतं की हे तेलाच्या पुरणपोळ्या आहेत त्यामुळे तेल जास्त लागत असेल, पण तसं काहीच नाही आहे. आणि इथं तूप लावून छान अशी इथं पुरणपोळी मी भाजून घेते. तर आता इथं माझ्या पुरणपोळ्या काय झालं होतं काय माहिती, अजिबात फुगतच नव्हत्या. आणि दरवेळेस फुगतात छान, पण आज काय थोडंसं बिनसलं आहे का काय माहीत नाही आहे. पण फुगल्याच नाही आहेत जास्त, पण मऊ एकदम छान टेस्टी अशा पुरणपोळ्या झाल्या होत्या. परत बाकीच्या केल्या ना तर त्या छान अशा फुगल्या होत्या. मग त्यातलं एक शूट असं घेतलं आहे परत एकदा.
तर तुम्हाला कोणत्या पद्धतीच्या पुरणपोळ्या आवडतात, म्हणजे पिठाच्या आवडतात की तेलाच्या पुरणपोळ्या आवडतात, ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि मस्तपैकी तूप लावून अशी ही पुरणपोळी ना एकदम छान लागते. म्हणजे तेलाची पुरणपोळी म्हणायचं आहे पण तुपाचीच पुरणपोळी आज मी इथं बनवलेली आहे. आणि इथं छान फुगलीसुद्धा बघायचं आज आहे ना. तर लाटताना मी शूट घेतलंच नाही, मुद्दाम फुगत नाही म्हणून. आणि बिना असं टाकल्या की नाही अशी छान फुगते. आता बघा ही किती छान पुरणपोळी फुगली माझी. तर या वटपौर्णिमेच्या सणाला तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ह्या पुरणपोळ्या एकदा नक्की बनवा. खूप छान होतात, टेस्टीसुद्धा होतात. म्हणजे तेलाच्या पुरणपोळ्या जास्त फुगतच नाही, त्याचं काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही, पण टेस्टला एकदम छान लागतात, अप्रतिम लागतात. आणि ह्याच्या ज्या काही पिठाच्या पुरणपोळ्या आहेत ना ते अगदी टम्म असे फुगलेल्या असतात. बऱ्याच जणांना पिठाच्या पुरणपोळ्या आवडतात, काही जणांना तेलाच्या पुरणपोळ्या आवडतात. आणि मला तर हे जास्त काही अवघड असेल ना तर ते करायला फार आवडतं. तर अशा प्रकारची ही पुरणपोळी भरपूर व्हायरल आहे आपल्या चॅनलवरती. तर छान होते ही सुद्धा. आणि बऱ्याच जणांच्या अशा कमेंट असतात की आतमध्ये कच्ची वगैरे राहते, पण कच्ची राहत नाही. बऱ्याच जणांनी करूनसुद्धा बघितलेले आहेत, ताईंनी मला कमेंटसुद्धा केलेले आहेत की छान पुरणपोळी होते, एकदम मस्त लागते, खुसखुशीत लागते. तर असे लेयर्स करून आहे ना पुरणपोळी केली की तीसुद्धा छान लागते आणि मला आवडते करायला म्हणून मी करत असते. आणि काही जणांना अगदी साधी सिंपलसुद्धा पुरणपोळी येत नसते, पण मी अवघड करते. मग ज्यांना काहीच येत नाही ना तर त्यांना थोडा असा विचार पडतो की ह्या अशा अवघड पुरणपोळ्यापेक्षा साधी तरी येते म्हणून ते सुद्धा करण्याचा काही मुली प्रयत्न करत असतात. म्हणून थोडंसं अवघड, काही थोडंसं सोपं असं हे शिकायचं असतं. आणि ही सुद्धा पुरणपोळी खूप छान होते. ही 3 लेअरची केलेली आहे, 5 लेअरची सुद्धा पुरणपोळी केलेली आहे. तर व्हिडिओ छान होणार आहेत, वेगवेगळ्या पुरणपोळ्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आपल्या चॅनलवरती. आणि जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्कीच कमेंट करत जावा, म्हणजे मला कळेल की बाबा तुम्हाला व्हिडिओ आवडतात आणि कुठून आहेत तर ते सुद्धा मला सांगत जावा. तर छानपैकी आज वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळ्या इथं बनवलेल्या आहेत. आणि ही सुद्धा बघा भरपूर पुरण घातलेले ना तरीसुद्धा ही पुरणपोळी छान सॉफ्ट मऊ लुसलुशीत अशी झाली होती. तर जी काही आता पुरणपोळीची माहिती होती ना तर ती दिलेली आहे. आणि आता थोडंसं वटपौर्णिमा सण आहे ना तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती बघूया. आणि आता 2-3 दिवसामध्येच वटपौर्णिमा हा सण आलेला आहे, जो की सगळ्या महिलांना खूप आवडतो हा सण. आणि याच दिवशी सगळ्या महिलांना नटायला थटायला असं आवडत असतं, छान छान अशा तयार होत असतात, सर्वजण मिळून वटपौर्णिमेच्या सणाला जात असतात. तर हा वटपौर्णिमेचा सण का करतात, काय करतात, कशासाठी करतात हे तर आता बऱ्याच जणांना माहिती असेल. तरीसुद्धा वटपौर्णिमा हा सण आहे ना विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यवतीसाठी हा साजरा करत असतात. आणि या दिवशी सावित्री आणि सत्यवान या कथेचे विशेष महत्त्व माहिती आहे. आता ही कथा तर सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळं ते काही सांगायची जास्त गरज नाही. आणि या दिवशी वडाच्या झाडाचीच पूजा का करायची हे माहिती आहे का हो तुम्हाला? तर आता सर्वांनाच माहिती आहे की वडाचे झाड हे खूप दीर्घायुष्य आहे, खूप दिवस हे वडाचं झाड आहे ना तर ते राहतं. आणि सातत्य आणि धैर्य देणारे सुद्धा हे झाड आहे. आणि एवढे दीर्घायुष्य असणारे आणि भरपूर ऑक्सिजन हे देणारे झाड आहे. म्हणूनच सर्व विवाहित स्त्रिया ह्या वडाच्या झाडाप्रमाणे ना दीर्घायुष्य आपल्या नवऱ्याला मिळू दे म्हणून देवाजवळ ही प्रार्थना करत असतात. आणि 7 जन्म हाच नवरा मिळू दे म्हणून याला आपण 7 फेऱ्या सुद्धा मारत असतो. तर वडाची जेवढी काही झाडाची माहिती होती ना तर ती तुम्हाला सांगितलेली आहे. आणि भरपूर माहिती आता तुम्हाला सुद्धा माहिती असेल आणि भरपूर आपण वाचलेली सुद्धा आहे. तर थोडीफार माहिती होती तर ती सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे पोळ्या करत करत. तर आजचा हा पोळ्यांचा व्हिडिओ आहे ना तर तुम्हाला कसा वाटला ना तर ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अशी गरम गरम पोळी आहे ना तूप लावून असली भारी लागते म्हणता, खूपच छान आणि टेस्ट लागते. आणि भरपूर अशा माझ्या म्हणजे भरपूर काही केलेलं नाही, आता 5-7 पोळ्या तेवढ्याच केल्या होत्या. तर सगळ्या गरम गरम मऊ लुसलुशीत अशा ह्या सगळ्या पुरणपोळ्या आपल्या झालेल्या आहेत. तर कलर वगैरे तर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आपल्या पुरणपोळींना. तर या सणाला वटपौर्णिमेच्या सणाला अशा प्रकारची पुरणपोळी एकदा नक्कीच ट्राय करा. तेवढाच मी 5-7 पुरणपोळ्या केलेल्या आहेत. आमरससुद्धा शिल्लक होता, थोड्याशा मस्तपैकी कुरवडी वगैरे तळी, आमरस, पुरणपोळी असा काही आजचा बेत होता. आणि ह्या बघा किती छान अशा म्हणजे पुरणपोळ्या आहेत. आतमध्ये तेलाची पुरणपोळीसुद्धा असून आहे ना तर आतमध्ये भरगच्च असं पुरण आहे, खूप छान होतात टेस्टला. एकदा नक्कीच ट्राय करा. आणि जर का तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील ना माझे तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.